हातकणंगले तालुक्यातील हेरले हायस्कूलच्या व्यवस्थापन हस्तांतरणाच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। शाळेचं व्यवस्थापन गावकऱ्यांच्या संमतीशिवाय हस्तांतरित झाल्याचं निरीक्षण नोंदवत संबंधित आदेश आणि अहवाल रद्द करण्यात आलाय। त्यामुळे तब्बल 28 वर्षांपासून अंबप इथल्या संस्थेकडे असलेल्या हेरले हायस्कूलचा ताबा पुन्हा मूळ संस्थेकडे येण्याचा मार्ग मोकळा झालाय। हातकणंगले तालुक्यातील हेरले गावासाठी तब्बल 28 वर्षांच्या संघर्षानंतर मोठा विजय मिळालाय। सन 1960च्या दरम्यान हेरले ग्रामस्थांनी स्थापन केलेल्या हेरले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हेरले हायस्कूल सुरू करण्यात आलं होतं। त्यावेळी हेरलेसह परिसरातील अनेक गावांमधील विद्यार्थ्यांसाठी ही एकमेव शाळा होती। मात्र 1992 मध्ये संचालक मंडळातील अंतर्गत वादानंतर संस्थेचं हस्तांतरण अंबप इथल्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाकडे करण्यात आलं। या निर्णयाला 2 संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं। त्यानंतर 1997 आणि 2013 मध्ये या प्रकरणावर निकाल झाले। मात्र शाळा गावाच्या ताब्यात राहणार की नाही याबाबतचा संभ्रम कायम राहिला। दरम्यान गेल्या 28 वर्षांपासून अंबप इथली संस्था हेरले हायस्कूल चालवत आहे। मात्र शाळेत आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून न दिल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या प्रकरणात हेरले गावचे सुपुत्र आणि मुंबई उच्च न्यायालयातील अधिवक्ता संदीप कोरगावे आणि त्यांच्या पत्नी अधिवक्ता सुप्रिया कोरगावे यांनी कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता गावाच्या शाळेसाठी न्यायालयीन लढा सुरू ठेवला। या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती संदेश पाटील आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। ग्रामस्थांच्या संमतीशिवाय संस्थेचं हस्तांतरण झाल्याचं निरीक्षण नोंदवत महाराष्ट्र शासनानं 11 ऑगस्ट 2014 रोजी पारित केलेला आदेश आणि कोल्हापूर शिक्षण उपसंचालकांचा 7 एप्रिल 2014 चा अहवाल रद्द करण्यात आलाय। तसंच महाराष्ट्र शैक्षणिक संस्था व्यवस्थापन हस्तांतरण अधिनियम 1971 आणि 1972 च्या नियमानुसार योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। विशेष म्हणजे हा निर्णय 3 महिन्यांच्या आत अंमलात आणण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। त्यामुळे शासन मान्यतेसह जवळपास 3 एकर 11 गुंठे जमीन आणि इतर स्थावर मालमत्ता मूळ संस्थेकडे परत करण्याचा मार्ग मोकळा झालाय। या निकालानंतर हेरलेसह परिसरात ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केलाय। लवकरच तरुण मंडळे, ग्रामस्थ, विविध समाज घटक, राजकीय पक्ष, सहकारी संस्था, ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींची व्यापक बैठक घेऊन शाळा गावच्या ताब्यात घेण्यासाठी पुढील निर्णय घेतला जाणार आहे। माझं गाव माझी शाळा या भावनेतून हेरले हायस्कूल बचाव समिती स्थापन करून ग्रामस्थांनी पुन्हा एकजुटीने लढा उभारावा असं आवाहन अधिवक्ता संदीप कोरगावे यांनी केलंय।